नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आणि आज आहे होळी. होळी म्हणजे होलिका दहन आज आहे. आणि उद्या नसते, ते रंगपंचमी. 5 दिवस झाल्यावर रंगपंचमी असते. मग त्याच्यासाठी होळीच्यासाठी आमचं नैवेद्य असते पोळी. पोळी करायचं असते. मग मी पोळी दुपारीपासूनच चालू केलेलो करायची. म्हणजे मला एवढं स्पीड पोळी करायला येत नाही. मला हेल्प करायला आले होते माझी मोठी बहीण, आणि आम्ही दोघे मिळून पोळी केले. आणि हे पोळी करायचं प्रोग्रेस चालू होतं माझं. जे आहे ते गूळ आणि डाळ शिजवून घेतलो. आणि त्याच्यामध्ये डाळमध्ये मिक्स करायला मी गूळ सगळं चाकूनी कट करून घेतलो. आणि त्यांनी सांगत होते मला की ते डाळ आणि पाणी सपरेट करायचं असते, ते आमटी करायच्यासाठी. म्हणजे मी करतो, मला एवढं थोडंसं नॉलेज आहे. म्हणजे ते पूर्ण परफेक्ट करायला येत नाही. म्हणजे मी पोळी करतो, लाटायला येते, बट ते जे प्रोसेस बनवायची असते ना, तेव्हा थोडंफार माझं चुकतंयच. असं परफेक्ट पोळी कधीच होत नाही. एकतरी स्वीट जास्त होते, नाहीतरी एकतरी स्वीट कमी असते. काहीतरी असं गडबड झालं असते. मग मी हेल्प करायला आलेली माझी बहीण. मग त्यांचं हेल्प घेऊन मी आजचं होळीचं जे आहे ना, नैवेद्याचं पोळी ते मी केलो. आणि जे आमच्या गल्लीत जे होळी दहन करतात ना, त्याच्यासाठी ना मेन नैवेद्य पोळी ते बांधतात ना, ते आमचंच असते, आमचं घरातलंच असते. म्हणून कंपल्सरी करायला लागते मला. आणि नंतर मी म्हटलेलो गॅसवरती करूया. मग त्यांनी म्हटले नको, गॅसवरती नको, तुम्ही चूल पेटवा, आम्ही चूलवरतीच बसून चांगलं वारा घेऊन करूया. असं म्हटल्यावर मी चूल पेटवायला गेलो आणि नंतरचा व्हिडिओ करायचं विसरलो. आणि हिनी बघा, आले ते काय मागायला, शेण आणि काठी देखील काय ते मागायला आणि असं वाजवत म्हणजे मुलांचंच मज्जा असते. आमचं काय फक्त पोळीच करा, हेच करा, त्याच करा, ते चालू असते. ते सोडून आणि काय वेगळं नसतेच. बाकीच्या टाईमला पण विमेन किचनमध्ये असतात आणि फेस्टिवल टाईमला पण त्यांनी विमेन किचनमध्येच असतात. मग ते सगळे पोळी बिळी झालं. आणि झाल्यावर म्हणजे हे एवढं रात्र झाले, म्हणजे तेवढं टाईम पण झालं नव्हतं, 7 वाजलेलं. आणि हे आमचं घराचं नीट समोरच हे होळी दहन करतात. आणि तुम्ही बघू शकता चांद आज किती छान आलं आहे. आणि ते पण बघितल्यावर ह्यांना मी हेल्प करत होतो. हे असं की जे गोपूर बनवतात ना, ते शेणचं, त्याला काय म्हणतात काय माहिती नाही, कन्नडामध्ये त्याला कुळ म्हणतात. आणि ते एवढंच माहिती आहे मला. आणि ह्यानी बघा, आता मुलं हे प्रॅक्टिस करत होते वाजवायचं. त्यांनी संध्याकाळीपासून ते एकच वाजवालेत, रिपीट दरवर्षी तेच असते. डिंग 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 डिंग. आणि काय वेगळं असं काय नसतेच. आणि ते मुलांच्या ग्रुपमध्ये ती एकटीच मुलगी होती, तिला भरपूर असं शॉक आहे की मी पण करणार, माझा दादा करते मी पण करणारच, म्हणून ती एकटी आलेली त्याच्यामध्ये. मग ते झाल्यावर त्यांनी असं गोपूर ते शेणचं रेडी केले दहन करण्यासाठी. आणि जे मधी ते काय ठेवलेत, ते एक झाडसारखं ठेवलेत ना, त्याला आमचं पोळी बांधतात, मेन नैवेद्याच्या तिकडं बांधतात. मग हे मुलांचं मस्ती तरी चालूच होतं, त्यांचं काय थांबलं नव्हतं, नॉनस्टॉप चालू होतं त्यांचं. मग मी रांगोळी काढण्यासाठी थोडंफार क्लीन करून घेतलो. म्हणजे खूप तिकडं माती होतं रोडवरती, ते थोडंसं क्लीन करून घेतलो. म्हणजे जे ते गोपूर केलेत ना, त्याचं खाली मी ऑलरेडी माती घातलो आहे, ताकी ते डांबर जळून असं मेल्ट होते आणि तिकडे खड्डा पडते, ते असं होऊ नये म्हणून मी आधी थोडंसं माती घातलेलो. मग मातीवरती असं त्यांनी काठी ठेवून गोपूर तयार केलेले ते शेणचं. मग मी झाडू वगैरे मारून घेऊन पूर्ण तिकडचा एरिया स्वच्छ करून घेतलो. स्वच्छ केले,
केल्यावर मी हे रांगोळी काढायची प्रोसेस चालू झाला माझा. जे मनात होतं असं नव्हतं की हेच काढायचं तेच काढायचं, नाही, जे आत येते मनात ते मी काढत जात होतो. आणि मला डोक्यात आलं की थोडंसं काहीतरी लिहूया, असं होलिका दहन म्हणून मी लिहिलो आणि हॅपी होली असं लिहून थोडंफार फिनिशिंग दिलो तिला. आणि इकडं माझं रांगोळी संपल्यावर मी 7-7:30पर्यंत माझं सगळं रांगोळी बिंगोळी संपलेलं. आणि आम्ही वेट केलो 9पर्यंत. आणि 9ला आले एक 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 माणसं त्यांचं नैवेद्य घेऊन. त्यांनी पण पोळीच करतात. आणि हे जो मुलगा जे पळत जायला ना, हे दरवर्षी जात आहे आणि का जात आहे हे मला माहिती नाही. हे मी एकदा विचारून घेतो कुणाकडे तरी, मग तुम्हाला सांगतो. ते झाल्यावर सगळे नैवेद्य घेऊन आले आणि सगळ्यांचा कापूर आणि उदबत्ती घेऊन आम्ही दहन चालू केले. त्यांनी दहन चालू झाल्यावर मुलांचं बघा कसलं भारी त्यांनी गाणं म्हणून म्हणून वाजवालेत. एकदा तुम्ही पण असं ऐका कसलं त्यांनी भारी म्हणाले. तर आजचं व्हिडिओ एवढंपर्यंतच होतं. थँक्यू फॉर वॉचिंग.